मी एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होतो. एकदा एक श्रीमंत बाई तिथे आली आणि मला म्हणू लागली, तू जर माझ्याकडे काम केलंस तर मी तुला 50,000 रुपये पगार देईन. मी लगेच होकार दिला आणि तिच्या घरी गेलो. तिच्या घरी गेल्यावर बघितलं तर तिचं घर खूप मोठं आणि आलिशान होतं. पण ती बाई एवढ्या मोठ्या घरात एकटीच राहत होती. त्या बाईने मला वाईट काम करायला सांगितलं. मी नकार दिला आणि तिथून जाऊ लागलो. तर ती बाई मला म्हणाली की तुझ्यासाठी माझ्याकडे एक भेटवस्तू आहे, ती घेऊन जा. मी त्या खोलीत गेलो आणि समोर बघितलं तर मला धक्काच बसला. कारण समोर तर माझे नाव भूषण. मी खूप गरीब होतो. माझ्याकडे कुठलीच कला नव्हती आणि माझे शिक्षणसुद्धा झाले नव्हते. माझी एक बहीण होती, तिचं नाव लता. लता दिसायला खूप सुंदर होती. या जगात आमच्या दोघांना कोणीच नातेवाईक नव्हतं. तसं बघायला गेलं तर आई वडील होते, पण त्या दोघांचं भांडण झालं आणि त्या दोघांनी एकमेकांना मारून हे जग सोडून गेले. आम्हाला या जगात एकटं सोडून ते निघून गेले. आमचे काही दूरचे नातेवाईक होते, पण आमच्या वाईट वेळात ते आमच्यावर हसायचे, म्हणून मग आम्ही त्यांच्याकडे मदत मागितलीच नाही. माझी बहीण खूप चांगली होती. ती घरात शिकवणी घ्यायची आणि मी हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचो. त्यामुळे आमचं घर चालत होतं. पण जेव्हा माझी बहीण म्हणाली की मी दुसऱ्यांच्या घरी जाऊन शिकवणी घेईन, तेव्हा मी थोड्या विचारात पडलो. कारण माझी बहीण वयात आली होती आणि तिचं असं बाहेर जाणं मला आवडत नव्हतं. माझ्या बहिणीने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं आणि ती 7वी-8वीच्या मुलांना शिकवत होती. त्यांच्या घरी जाऊन शिकवणी घेऊ लागली. त्यामुळे तिला महिन्याचे 4,000 रुपये द्यायचे. एवढा पगार तर मलासुद्धा नव्हता. मी विचार केला की घर आहे म्हणून तू त्या घरी जाऊन शिकवत आहे, बाहेर कुठं थोडं शिकवते आहे. ते लोक चांगले होते आणि आम्ही त्यांना चांगलं ओळखत होतो. त्यामुळे मग मी तिला परवानगी दिली. तसेही आमचा नाईलाज होता. लता मला सांगत होती की ते लोक खूप श्रीमंत आहेत, त्यामुळे मला चांगलं तयार होऊन जावं लागतं. मला 2-3 ड्रेस शिवून घ्यावे लागतील. तिचं ऐकून मी उधारीवर तिला 3 ड्रेस शिवून घेतले. त्यानंतर ती ते ड्रेस घालून जाऊ लागली आणि मी हॉटेलमध्ये कामाला जाऊ लागलो. तसेच 7-8 महिने निघून गेले. त्यानंतर त्या लोकांनी माझ्या बहिणीचा पगार वाढवला आणि तो 6,000 केला. घरात आम्ही दोघेच होतो, त्यामुळे आमचं तेवढ्यात भागत होतं. आमच्या दोघांचे चांगले खायचे प्यायचे जास्त चोचले नव्हते. आम्ही दोघे असेल ते खात होतो. पण मला माहीत होतं की हे दिवस असेच राहणार नाहीत. कारण माझ्या बहिणीचे वय आता 18 वर्ष झालं होतं आणि मला तिच्या लग्नासाठी काही पैसे जमा करावे लागणार होते. पण माझ्या कामात तर असं काही मिळणार नव्हतं. एक दिवस मी कामावर असताना तिथे एक श्रीमंत बाई आली. तिचं वय 40 वर्ष असेल. तिने खूप महागडे दागिने घातले होते आणि तिने काळा गॉगल घातला होता. ती जेवताना माझ्याकडेच बघत होती. मी सुद्धा माझ्या बहिणीसारखाच दिसायला देखणा होतो. लहानपणी मी खूप देखणा दिसत होतो, पण नंतर परिस्थिती बदलून गेली आणि माझ्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसू लागला होता. तिने जेवण झाल्यावर मला 200 रुपयाची टीप दिली आणि मला विचारलं की तू इथे काम करायचे किती पैसे घेतो. ती मला विचारत होती, पण तिचं लक्ष बाहेर होतं. मला वाटलं ती कुणाची तरी वाट बघत असावी. मी तिला उत्तर दिलं की ती जास्त काही नाही, थोडेफार कमवतो. तिने विचारलं की तरी किती पगार आहे तुला इथे. मी सांगितलं की मला 4,000 रुपये पगार आहे. ती म्हणाली की मग एवढ्याशा पगारात तुझं भागत नसेल. मी तिला सांगितलं की घर नाही चालत, पण चालवावं लागतं. मला दुसरं काही येत नाही. ती मला म्हणाली की तुला खरंच पैशांची गरज असेल तर मी तुला काम देते. माझ्या घरी येशील, माझ्या घरी काम करशील. मी तिला म्हणालो की मी कधी कुणाच्या घरी काम केलेलं नाही, मला तर काहीच माहीत नाही. ती म्हणाली की माहिती नसलं तरी चालेल, एवढं काही अवघड काम नाही, पण पगार मात्र खूप चांगला मिळेल. मी तिला विचारलं की किती पगार मिळेल. ती बाई मला म्हणाली की 50,000 रुपये देईन, तेही फक्त माझ्या घरातले काम करायचे. मला ऐकून वाटलं की त्या घरात एकतरी मला साफसफाईचं करावे लागेल, नाहीतर मग त्यांची घरातली कामं करावी लागतील. पण या असल्या कामासाठी एवढा पगार तर कुठल्या मोठ्या ऑफिसरला देखील मिळत नाही. मी त्या बाईला म्हणालो की तुम्ही नक्कीच माझी चेष्टा करताय. गरिबाची चेष्टा करू नये. देवाने तुम्हाला एवढं सगळं दिलं आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही गरिबाची चेष्टा कराल. ती म्हणाली की मी खरंच तुझी चेष्टा करत नाही.
मी तुला 50,000 रुपये महिन्याचे देईन. मी तुला एवढी जास्त पगार यासाठी देत आहे की त्याने तुला जास्त फायदा होईल. मी तुला काम कमी आणि पगार जास्त देईन, त्यामुळे तुला काही अडचण येणार नाही. तेवढंच माझ्याकडून एक तरी पुण्याचं काम तरी होईल, कारण मेल्यानंतर पुण्यच कामी येतं. मला देखील जरा बरं वाटलं की मी एक पुण्याचं काम केलं. तिचं बोलणं मला पटलं, कारण तसे दानधर्म करणे हे देखील पुण्याचंच काम आहे. सगळ्यांनी दान केलंच पाहिजे. जर का कुणी मला पगाराच्या रूपात ते करत असेल तर ते आणखीनच चांगलं आहे, कारण त्यामुळे माझा अपमान केला असेही वाटणार नाही आणि त्यांना दान केल्याचं पुण्य मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे मला खूप जास्त मदतसुद्धा होईल. जर त्या बाईने मला 5-6 हजार रुपये दिले असते तर मला जास्त काही फायदा झाला नसता, पण तिने 50,000 रुपये देतो म्हणाली आहे, त्यामुळे मला खरंच खूपच फायदा होणार आहे. असं विचार करून मी तिला धन्यवाद दिला. ती बाई म्हणाली की माझे नाव राधा आहे, तुला आत्ताच माझ्यासोबत यावे लागेल. मी तुला काम समजावून सांगेन आणि मग उद्यापासून तू कामावर आला तरी चालेल. मी तिला होकार दिला. मला फार आनंद झाला होता. मी देवाचे आभार मानले. खरं तर मला हे सगळं खोटं वाटत होतं, जणू मी स्वप्न बघत होतो असंच वाटत होतं. आता कुठून तरी आवाज येईल आणि मी जागा होईल असं वाटत होतं. माझी मालकीण म्हणाली, पाहिजे तर तू पहिला पगार अगोदर घेतलास तरी चालेल, मला काही अडचण नाही. माझा तुझ्यावर विश्वास आहे. मालकीण मला तिच्या गाडीतून घेऊन तिच्या घरी गेली. तिची गाडी फार मोठी होती आणि त्यामध्ये बसून मी तिच्या घरी गेलो. तिच्या घरी पोचल्यावर मी बघितलं तर ते घर खूपच मोठं होतं. आता एवढ्या मोठ्या घराची साफसफाई करायची म्हटल्यावर 50,000 तर लागणारच. घर खूपच सुंदर होतं. पण मी घरात गेल्यावर माझी मालकीण म्हणाली की तुला या घराची साफसफाई करायची गरज नाही आणि तुला घरात जेवण बनवायचं नाही. त्यासाठी मी अगोदरच घरात 2 नोकर ठेवले आहेत. तू फक्त त्यांच्याकडून काम करून घ्यायचं, भाजी आणून द्यायची आणि बघायचं की सगळी कामं व्यवस्थित करत आहेत का नाही ते. आजपासून आमच्या घरात तू हे काम करायचंस. मी विचार केला की हे तर एकदम सोपं काम आहे. याचा अर्थ असा की मला काही काम करायचं नाही, उलट दुसऱ्यांकडून काम करून घ्यायचं आहे. आणि राहिली गोष्ट भाजी आणायची, तर मला कुठे डोक्यावर उचलून आणायची आहे भाजी? एवढ्या मोठ्या घरात तर भाजी देखील गाडीतच येणार ना. मी विचार केला की मालकीनबाईंना सांगावं की या कामाचे तुम्ही मला जरा जास्तच पैसे देत आहात. मग मी सुद्धा थोडा स्वार्थी बनलो की जर याची तिला काही अडचण नाही तर मग मला काय प्रॉब्लेम आहे. मग मालकीन म्हणाली की उद्यापासून तू कामावर आलास तरी चालेल आणि जर तुला इथे राहायचं असेल तरी मला काही अडचण नाही. मी त्यांना सांगितलं की राहण्याविषयी मी तुम्हाला विचार करून सांगेन, पण उद्यापासून मी कामावर येतो. मालकीन मला म्हणाली की उद्या जर चांगले कपडे घालून ये, कारण आता तू वेटर नाहीस तर एका मोठ्या घराचा इंचार्ज आहेस. हाच विचार करून मला देखील अभिमान वाटत होता की अचानक माझ्या आयुष्याने कलाटणी घेतली होती. आत्तापर्यंत मी एक हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होतो आणि अचानक एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी माझ्यावर आली. मालकीनबाईंनी मला पगार देखील अगोदरच दिला. मी विचार केला की आनंदाची बातमी जाऊन आधी बहिणीला सांगावी, पण नंतर विचार केला की मोठ्या पगाराची नोकरी लागली आहे ते तिला सांगणार नाही, कारण मला ते सगळे पैसे साठवायचे होते. जर तिला सांगितलं की मला एवढ्या जास्ती पगार आहे तर मग आमच्याकडून खर्च वाढेल. मी ठरवून टाकलं की 7-8 महिने काम करून पैसे साठवून मग तिच्यासाठी एखादं चांगलं स्थळ बघीन. तेव्हा तिला सांगितलं तर ती जास्त खुश होईल. तसेही आमच्याकडे मुलींची लग्न लवकरच करायचे. माझी बहीण 18 वर्षांची झाली होती आणि त्या हिशोबाने तर तिचं वय पुढे निघून चाललं होतं. माझ्या आईचं लग्न तर ती 16व्या वर्षाची असतानाच झालं होतं. माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मला कोणी दुसरं मदत करणार नव्हतं. आमचे नातेवाईक फक्त मोठमोठ्या गप्पा मारायला होते. ते म्हणायचे हा मुलगा त्याच्या बहिणीला म्हातारी करून सोडेल, बिचारा लग्न तरी कसे करून देईल तिचं. मला ते सगळ्यांची तोंड बंद करायची होती आणि त्यांना अचानक ही गोष्ट समजली पाहिजे की मी माझ्या बहिणीसाठी खूप मोठी वस्तू बनवून ठेवली आहे. म्हणून मग मी माझ्या बहिणीला ही गोष्ट सांगितली नाही. संध्याकाळी माझी बहीण म्हणाली, खूप आनंदात दिसतोयस आज तू. मी म्हणालो, हो, आज हॉटेलमध्ये फार माणसं आली होती आणि मला चांगली टीप पण मिळाली आहे.
मग ती काही बोललीच नाही. ती सुद्धा आनंदात दिसत होती. मी तिला विचारलं, तू आज का एवढी खुश आहेस? ती म्हणाली की मी जिथे काम करत ते म्हणाल की पुढच्या महिन्यापासून तुझा पगार अजून 2,000 रुपये वाढवून देऊ. म्हणजे आता माझा पगार अजून वाढणार. आता मुलांचा अभ्यास पण जास्त घ्यावा लागेल. मला थोडं जास्त काम करावं लागेल. मी म्हणालो की काम तर जास्त करावे लागेलच, तेव्हा कुठे जाऊन काहीतरी मिळेल. माझ्या बहिणीने जेवण बनवलं आणि आम्ही जेवण करून झोपी गेलो. मी झोपताना तिला म्हणालो की आता मी सुद्धा खूप काम करणार आहे, कारण मला बरेच पैसे जमा करायचे आहेत. दुसऱ्या दिवशी मी लवकर उठलो. याआधी मी निवांत उठत होतो. मला या गोष्टीच विशेष वाटायचं की एवढ्या मोठ्या घराची मालकीण एकटीच राहत होती. मला वाटत होतं की त्या घरात अजून बरेच जण राहत असतील, पण तिथे तर नोकर जास्त होते आणि राहणारं कोणीच नव्हतं. माझी मालकीण रात्रभर जागी असायची आणि दिवसात दुपारपर्यंत झोपायची. ती जेवायची सुद्धा नाही आणि उठल्यावर चहा घ्यायची. फक्त संध्याकाळी एक वेळ जेवण करायची. त्यामुळे खूप जेवण असायचं. त्यात प्रत्येक गोष्ट असायची. चिकन, मटण, भाजी सगळं असायचं. ती जेवण करून झोपायची. अख्खी रात्र जागायची आणि दिवसभर झोपायची. बहुतेक श्रीमंत माणसांचं जीवन असंच असेल. मला जास्त काम नव्हतं, पण सगळ्यांची जबाबदारी होती. मला ते काम चांगलंच आवडायचं. एकदा मी भाजी आणायला गेलो तर त्या पैशातून माझ्याकडे 2500 रुपये शिल्लक राहिले होते. मी ते पैसे मालकीणबाईंना परत दिले, तर तिने मला ते ठेवायला सांगितले आणि म्हणाले, असू ते ठेव तुझ्याकडेच. तुझ्या कष्टाचे आहेत, कारण यापूर्वी जे नोकर भाजी आणायला जायचे तेवढ्या पैशात खूप कमी भाजीपाला घेऊन यायचे. तू तर खूप हुशारीने भाजीपाला खरेदी केला आहेस आणि इतकी जास्त भाजी आणली आहेस आणि वर पैसे देखील वाचवले आहेस. त्यामुळे ते पैसे तुला बक्षीस म्हणून ठेव. मी तिथे एक आठवडा काम केलं. माझी मालकीण माझी खूप काळजी घ्यायची. मला वाटायचं की ती सारखी माझ्याकडेच बघत आहे की मी नीट काम करतोय की नाही. मी पण कुठली चूक केली नाही, कारण श्रीमंत माणसांना नोकरांना चेक करायची देखील सवय असते. कारण असंच कोणी कुणावर विश्वास थोडंच ठेवणार. पण एकदा असं काही घडलं की मी हैराण झालो. एक दिवस मालकीण मला म्हणाली की आज तू घरी जाऊ नकोस. मी म्हणालो की मी घरी जाणार, कारण मला महत्त्वाचे काम आहे घरी. ती म्हणाली, ठीक आहे, पण थोड्या उशिराने घरी जा. मालकीण मला खोलीत बसवत म्हणाली की माझे तुझ्याकडे एक काम आहे, नंतर तुला सांगते. मी तिची त्या खोलीत जवळजवळ 2 तास वाट बघत होतो, पण ती आलीच नाही. मी विचार करू लागलो की कुठलं काम असेल. घरातली सगळी कामं तर झाली होती. बऱ्याच वेळाने मालकीण आली तर ती तयार होऊन आली होती. ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या वयापेक्षा ती जास्त सुंदर दिसत होती. मी तिला विचारलं की तुम्हाला कुठं जायचं आहे का, कारण नोकर सुट्टीवर होता. मला वाटलं तिला कुठेतरी जायचं असेल, म्हणून ती आवरून अगदी तयार होऊन आली होती आणि त्यात नोकर पण सुट्टीवर होता. मला गाडी चालवायला येत होती आणि मला वाटलं तिला कुठेतरी सोडायचं असेल, पण अचानक ती माझ्याजवळ येऊन बसली. तिने माझा हात पकडला आणि हे बघून मी तिला म्हणालो की हे काय करताय. ती मला म्हणाली की बस कर, आजकाल एवढं सुद्धा कोणी भोळं नसतं. मी तुला नोकरीवर का ठेवलं होतं, तू दिसतोस तेवढा भोळा नाहीस. मी बाकी सगळ्यांना नोकरांना सुट्टी दिली आहे, फक्त तुला एकट्याला थांबवून घेतलं आहे. मी एवढी तयार होऊन आली आहे ते कशासाठी. तुला एवढी साधी गोष्ट समजत नाही. एवढा लहानसुद्धा नाहीस तू. तुझं वय 20 वर्ष तरी असेल. हे सगळं ऐकून आणि बघून मला घामच सुटला. मालकीण मला म्हणाली की तुझं काय जाईल, आता तुला मी मिळाले आहे, तुला याचा आनंद नाही का झाला. मी म्हणाल की नाही मालकीण, मी असलं काम नाही करत. मी तिथून जाण्याचा प्रयत्न केला, पण तिने माझा हात पकडला. मी तिला नकार दिला आणि म्हणालो की तुम्ही माझ्याकडून चुकीचं काम नाही करून घेऊ शकत. मी असं कधीच नाही करणार. मी तर तुम्हाला माझी मालकीण समजतो. माझ्या मनात तुमच्यासाठी खूप आदर आहे. मी त्यांना 2-4 गोष्टी बोललो आणि तिथून जायला लागलो, तर माझी मालकीण टाळ्या वाजवू लागली. मी मागे वळून बघितलं तर ती म्हणाली की आज तू खूप मोठी परीक्षा पास झाला आहेस. मला आश्चर्य वाटलं. मी विचारलं की कसली परीक्षा. ती म्हणली की मी तुझी परीक्षा घेत होते,
ज्यात तू पास झालायस. आता मला वाटत आहे की तू माझ्या एका ओळखीच्या मुलीशी लग्न करावं, जिला मी माझी मुलगी मानते. ती आत्ता बाहेर हॉलमध्ये बसली आहे. जा आणि तिच्याशी जाऊन बोल. असं समज की ती तुझ्यासाठी माझ्याकडून बक्षीस आहे. मी हैराण झालो. मी तिला म्हणालो की हे तुम्ही काय बोलताय, मी तिच्याशी लग्न कसं करू शकतो. ती म्हणाली की का नाही करू शकत, तुला कधी लग्न करायचे नाही का. मग मी गप्प बसलो. ती म्हणेल जाऊन एकदा बघ तरी तिला, ती खूप सुंदर मुलगी आहे आणि तू एक चांगला मुलगा आहेस. हे ऐकून सगळं ऐकून मला थोडा वेळ काही सुधरत नव्हतं. मग मी तिथून निघून गेलो. नंतर मात्र मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही, कारण समोर बसलेली मुलगी, तिचं तोंड दुसरीकडे होतं. तिचे मोठे केस होते आणि ती दिसायला सुंदर होती. ती माझ्याकडे वळली तसे माझे डोळे उघडे ते उघडेच राहिले, कारण समोर माझी बहीण होती. ती सुद्धा मला बघून घाबरली होती की तू इथे काय करतोयस. हे सगळं बघून आम्ही दोघे सुद्धा हैराण झालो. मग समजलं की माझी बहीण जिथे शिकवायला जात होती तिथेच माझ्या मालकींचं घर होतं. ती तिथेच शिकवायला जायची आणि माझ्या बहिणीची आणि तिची खूप चांगली मैत्री झाली होती. पण माझी बहीण ज्या घरात शिकवायला जायची ते घर माझ्या मालकिनीच्या बहिणीचं होतं. माझ्या बहिणीने माझ्या मालकिनीला आमच्या घरची परिस्थिती अगोदरच सांगितली होती. त्यामुळे मग माझ्या मालकिनीने तिला सांगितलं की तू काही काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी चांगला मुलगा बघेन. मी तुझ्यासाठी असा मुलगा शोधून काढीन जो तुला कधीच धोका देणार नाही. आम्ही पहिले त्याची परीक्षा घेऊ. मग मला मालकीनबाईंनी नोकरी दिली, चांगला पगार दिला, मला चांगले कपडे घालायची सवय लावली. त्यांनी मला चेक केलं होतं की मी जर चांगला असेन तर ती माझ्या लग्नाचा विचार करेल. पण माझ्या मालकीनीला हे माहीतच नव्हतं की ती माझीच बहीण होती. आम्ही टेन्शनमध्ये होतो, एकमेकांकडे बघत नव्हतो, दोघेसुद्धा लाजत होतो. मी माझ्या बहिणीला म्हणालो की तुझ्या लग्नाची इथे तयारी चालू होती आणि तू मला हे सांगितलं देखील नाहीस. बहीण म्हणाली तू इथे काम करतोस हे मला सांगितलं होतंस का. मी म्हणालो की मी तुझ्या लग्नासाठी पैसे जमा करण्यासाठी इथे काम करत होतो. आम्ही दोघांनी एकमेकांवर राग व्यक्त केला. मग मालकीन म्हणाली माझी चूक आहे, मला सगळं अगोदरच विचारायला पाहिजे होतं. चला आता ही गोष्ट इथेच संपून टाका. मी माझ्या बहिणीला म्हणालो की मी तुझ्यासाठी खूप चांगला मुलगा शोधून आणीन, तू अजिबात काळजी करू नकोस. मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी थोडे पैसे जमा केले होते, पण माझ्या मालकीनबाईंनी माझ्या बहिणीच्या खर्चाची सगळी जबाबदारी घेतली होती. मग आम्ही माझ्या बहिणीसाठी एक चांगलं स्थळ शोधलं आणि तिचं लग्न लावलं. देवाच्या कृपेने ती आज तिच्या घरी सुखात आहे. मी आजही माझ्या मालकीनबाईंकडे काम करतो आणि ती माझ्यासाठी देखणी मुलगी शोधत आहे. एक मात्र खरं आहे की या जगात अजून देखील चांगली माणसं आहेत.